मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत शासकीय गतिमान अभियानाअंतर्गत संख अप्पर तहसील कार्यालय व संख ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमान पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल लाभार्थी श्री मंजुनाथ विठ्ठल शेळीण राहणार संख यांना मोफत वाळू वाटप संख येथील अप्पर तहसील श्रीमती रोहिणी शंकरदास यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अप्पर तहसील कार्यालयामार्फत अनाधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यावरती केलेल्या कारवाईमध्ये अंदाजे 5 ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती। संख ग्रामपंचायत मार्फत पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांनी मंजुनाथ विठ्ठल शेळीण राहणार संख तालुका जत यांनी मोफत वाळू वाटप देण्याची मागणी करण्यात आली होती। त्या अनुषंगाने संख अप्पर तहसील कार्यालयामार्फत आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे व उपविभागीय अधिकारी जत श्री अजय कुमार नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर तहसील कार्यालय संख यांच्या मार्फत घरकुल लाभार्थ्यांना अंदाजे 5 ब्रास वाळू मंगळवारी मोफत देण्यात आली। यावेळी संख अप्पर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास, महसूल सहाय्यक श्री प्रमोद कांबळे, महसूल सहाय्यक श्री संजय कुमार सोनुले, प्रवीण औरादी व घरकुल योजनेचे लाभार्थी श्री मंजुनाथ विठ्ठल शेळीण राहणार संख हे उपस्थित होते। संख ग्रामपंचायत मार्फत आम्हाला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहे। या बांधकामासाठी तहसील कार्यालयामार्फत मोफत वाळू उपलब्ध करून दिली आहे। त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे व अप्पर तहसील कार्यालयाचे लाभार्थ्यांनी आभार मानले। नमस्कार, मी मंजुनाथ विठ्ठल शेळीण मला प्रधानमंत्री घरकुल योजना मंजूर झालेली आहे। त्यासाठी मला 5 वर्ष रेतीसाठी अर्ज केलं होतं अप्पर तहसीलदार संपला। आता आम्हाला घरकुलसाठी 5 वर्ष वाढून मिळाले। मी मनापासून धन्यवाद। मी श्रीमती रोहिणी शंकरदास, अप्पर तहसीलदार संघ। आज इथे श्री मंजुनाथ विठ्ठल शेळीण राहणार संघ या घरकुल योजनेतून लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना आम्ही जप्त केलेली वाळू ही मोफत देत आहोत आणि त्यांनी या कार्यालयाकडे अर्ज केलेला होता आणि त्या अर्जाचा विचार करता न्यायिक तत्वानुसार त्यांना आम्ही घरकुल बांधण्यासाठी मोफत वाळू आज आम्ही इथं त्यांना उपलब्ध करून दिलेले आहे आणि अशा पद्धतीनं भविष्यात जर काही वाळू उपलब्ध जर झाल्यास तर मग आम्ही इतर शेतकऱ्यांना देऊ।